राम राम शेतकरी बंधूंनो, बदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही घटक पीक उत्पादनावर परिणाम करण्यासाठी कारणीभूत आहेत. संकरित जाती आणि पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामामध्ये सलग पिकं घेत आहेत. खतं आणि पाण्याच्या अतिवापराने हजारो एकर जमिनी क्षारपड झाल्या आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. ते बनवण्याच्या पद्धतीविषयी आज आपण माहिती घेऊ. शेतातील काडी कचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादींचे जीवाणूच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत. या खतामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थ असतात. हे खत तयार करण्यासाठी इंदोर पद्धत, बंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतीचा वापर होतो. कंपोस्ट खतातील घटक म्हणजे सेंद्रिय पदार्थ, जीवाणू, पाणी, प्राणवायू आणि पूरक पदार्थ. सेंद्रिय पदार्थामध्ये सकस कंपोस्ट बनविण्यासाठी सेंद्रिय कचऱ्याची प्रत चांगली लागते. यामध्ये कर्ब आणि नत्राचे प्रमाण 30:1 असावे. यातील जीवाणूंना वाढीसाठी 30 भाग कर्ब आणि 1 भाग नत्राची आवश्यकता असते. कर्ब किंवा नत्राचे प्रमाण 30% कमी असल्यास नत्र अमोनियाच्या रूपात नष्ट होते. जमिनीतील मुरुमाचे बारीक कण अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होण्यासाठी त्याचे बारीक तुकडे करून कंपोस्ट खतासाठी वापरावेत. अनेक प्रकारचे जीवाणू सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी कार्यरत असतात. कंपोस्टच्या खड्ड्यामध्ये 50 ते 55% ओलावा गरजेचा असतो. ओलावा कायम राहण्यासाठी सतत पाणी शिंपडावे. जीवाणूंच्या कार्यासाठी प्राणवायू गरजेचा असतो. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन चांगले होते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन 2 प्रकारचे जीवाणू करतात: प्राणवायूवर जगणारे जीवाणू, प्राणवायूशिवाय जगणारे जीवाणू. प्राणवायू घेऊन जगणारे जीवाणू सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन करतात. परंतु त्यांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्यास प्राणवायूशिवाय जगणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढते आणि या जीवाणूंच्या प्रक्रियेमुळे कंपोस्ट खताला वास येतो. कंपोस्ट खताला वास येऊ नये म्हणून कंपोस्ट खड्ड्यात प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी लागते. म्हणजे ठराविक कालावधीनंतर थर खाली वर करावे. मातीत चुना आणि डोलोमाईट असल्यास नत्राचा 40% नाश होतो. त्यामुळे जमिनीत चुना किंवा डोलोमाईट टाकू नये. खताचे पावसापासून संरक्षण होईल अशी जागा निवडावी. 14 दिवसात कंपोस्ट तयार करण्याची पद्धत: वाळलेल्या किंवा हिरव्या वनस्पतीच्या फांद्या, पालापाचोळा बारीक करून घ्यावा. ताज्या शेणासोबत हे पदार्थ चांगले एकत्रित करून घ्यावेत. एकत्रित केलेल्या पदार्थांचे ढीग 1x1x1 मीटर उंचीचे करावेत. ढिगाची उंची 1 मीटरपेक्षा जास्त करू नये. तयार केलेल्या ढिगाला केळीच्या पान किंवा फाटलेले पोते किंवा ताडपत्रीने झाकावे. 4 दिवसानंतर ढिगाचा आतील भाग गरम होईल. जो भाग गरम झाला नसेल त्यामध्ये खत मिसळावे. ढीग खालीवर करताना आतील भाग बाहेर आणि बाहेरचा भाग आत जाईल याची काळजी घ्यावी. त्यानंतर 2 दिवसानंतर ढीग खालीवर करावा. 14 ते 18 दिवसात वापरायोग्य खत तयार होते. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.